अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. भक्तांना अभय देणारे, त्यांचे दुःख हरण करणारे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आपले सर्वांचे लाडके स्वामी महाराज. त्यांच्या अगाध लीला आपण सर्वांनी ऐकल्या आहेतच आणि अनुभवल्या देखील आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की याच स्वामी समर्थांनी एकदा आपल्या भक्तांसाठी साक्षात अन्नपूर्णेचं रूप धारण केलं होतं. ज्यांनी आपल्याला नेहमीच भरभरून अन्न आणि धन दिलंय ते स्वामी स्वतः अन्नदाते आहेत किंवा स्वतः अन्नपूर्ण आहेत. ही घटना स्वामींच्या भक्तावरील अपार प्रेमाची साक्ष देते. गोष्ट आहे एका प्रवासाची. एके दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या 100 सेवेकऱ्यांसह कोनाडी नावाच्या एका घनदाट रानातून जात होते. दिवसभर चालून चालून सर्व सेवेकरी थकून भुकेले झाले होते. त्यांना प्रचंड भूक लागली होती. आणखी थोडे अंतर चालून गेल्यावर स्वामी महाराज एका शेतात थांबले आणि एका आम्रवृक्षाखाली बसले. त्या शेतातल्या शेतकऱ्यांनी स्वामींना पाहिलं आणि धावतच त्यांच्याकडे आले. त्यांनी स्वामींना आदरपूर्वक फलाहार आणि पाणी दिलं. स्वामींनी तो फलाहार ग्रहण केला. पण त्यासोबत असलेल्या इतक्या सेवेकऱ्यांच्या पोटाची आग कशी शांत होणार हा प्रश्न सर्वांनाच पडला. स्वामींनी सर्वांकडे पाहिलं आणि ते श्रीपाद भट्टांना म्हणाले, त्या आम्रवृक्षाखाली जा. श्रीपाद भट्टांना स्वामीवर अगाध श्रद्धा होती. त्यांना खात्री होती की स्वामी काहीतरी चमत्कार नक्कीच करतील. ते काही सेवेकऱ्यांसह स्वामींनी सांगितलेल्या त्या आम्रवृक्षाखाली गेले. तिथे त्यांना एक वृद्ध प्रसन्नमुख सुहासिनी उभी दिसली. श्रीपाद भट्टांनी त्या मातेला विचारलं, आपण कोण आहात? तेव्हा त्या मातेने उत्तर दिलं, आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती, पण अजून ती आली नाहीत. सूर्यास्त होत आहे, त्यामुळे तुम्ही हे सर्व अन्न घेऊन जा. त्या मातेने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपाद भट्टांना दिला. ते सर्वजण घेऊन श्रीपाद भट्ट आणि अन्य सेवेकरी स्वामींकडे जाण्यास निघाले. त्यांनी त्या सुहासिनी मातेला देखील सोबत येण्याचा आग्रह केला, पण ती म्हणाली, तुम्ही पुढे चला, मी मागं होऊन दर्शनाला येते. श्रीपाद भट्टांनी सर्व सेवेकऱ्यांना जेवण वाढून दिलं. ते अन्न इतकं रुचकर आणि पोटभर होतं की सर्वजण तृप्त झाले. या घटनेतून स्वामी समर्थांची साक्षात अन्नपूर्णा मातेच्या हातून आपल्या भक्तांना भोजन घातलं अशी त्यांची श्रद्धा आहे. अनेकांना तर प्रत्यक्ष देवी अन्नपूर्णेचे दर्शन देखील झाल्याचं मानलं जातं. म्हणूनच अनेक ठिकाणी आजही स्वामी समर्थांच्या अन्नपूर्णा रूपाची मोठ्या श्रद्धेने पूजा केली जाते. या लीलेतून स्वामींना अन्न आणि अन्नदात्याचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. अन्नपूर्णा देवी ही पार्वती मातेचाच अवतार आहे. अन्नपूर्णा म्हणजे जी कधीच रिकामी न राहणारी, नेहमी अन्न आणि समृद्धीनं परिपूर्ण असणारी, भारतीय संस्कृतीनुसार घरात सर्वांना पोटभर जेवू घालणाऱ्या गृहलक्ष्मीलाच अन्नपूर्णा असं म्हणलं जातं. ज्या घरात अन्नपूर्णा देवीची पूजा, आदर आणि सन्मान होतो तिथे धनधान्याची कधीच कमी होत नाही, अशी ही दृढ श्रद्धा आहे. या घटनेतून हे सिद्ध झाले आहे की स्वामी समर्थ हे केवळ एक महान संत नव्हते, तर ते साक्षात परब्रह्माचे अवतार होते, जे आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी कोणतेही रूप धारण करू शकतात. त्यांनी गरज पडल्यास अन्नपूर्णेचे रूप घेऊन भक्तांची क्षुधा शांत केली. अन्नपूर्णा देवी ही अन्न आणि समृद्धीची देवी मानली जाते. तिच्या कृपेने घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही. स्वामींनी या घटनेतून अन्नदानाचा आणि अन्नपूर्णा देवीची महत्त्वाची शिकवण दिली. स्वामी समर्थांनी धारण केलेलं हे अन्नपूर्णा रूप आणि प्रत्यक्ष अन्नपूर्णा देवीची उपासना दोन्ही भक्तांसाठी अत्यंत फलदायी मानले गेले आहे. अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने अनेक फायदे होतात, जे आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती नक्कीच घेऊन येतात. अन्नपूर्णा देवीच्या पूजेसाठी आपल्या स्वयंपाकघराची आणि घरातील अन्नाची नेहमी स्वच्छता राखावी. अन्न वाया घालवू नये आणि गरजूंना अन्नदान करत राहावं. स्वामींच्या या अन्नपूर्णा रूपाची किंवा प्रत्यक्ष अन्नपूर्णा देवीची पूजा जरी केली तरी त्यापासून आपल्याला अनेक लाभ मिळू शकतात. जसं अन्नपूर्णा मातेची उपासना केल्यामुळे
घरात कधीही अन्नाची किंवा पैशाची कमतरता भासत नाही. धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते. जिथे पोटभर अन्न मिळतं तिथे शरीर निरोगी राहतं आणि मन समाधानी राहतं. म्हणून अन्नपूर्णा देवीची कृपा आपल्याला चांगले आरोग्य आणि मानसिक समाधान देखील मिळवून देते असं सांगितलं जातं. ज्यांच्या कुंडलीमध्ये दारिद्र्य योग आहे किंवा ज्यांना सतत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो त्यांनी देखील अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने दारिद्र्याचा नाश होतो आणि जीवनात संपन्नता येते असेही बऱ्याच भक्तांचे अनुभव आहेत. एवढंच नाही तर घरात अन्न आणि समृद्धी असेल तर कुटुंबामध्ये आनंद आणि शांतता नक्कीच नांदते. अन्नपूर्णा देवी घरात सुख, शांती आणि ऐश्वर्य आणते. केवळ भौतिक सुखच नाही तर अन्नपूर्णा मातेची उपासना भक्ती, वैराग्य याचाही आशीर्वाद देते. त्यामुळे आध्यात्मिक प्रगती होण्यास मदत मिळते. शिवाय अन्नपूर्णा देवीची पूजा आपल्याला घरातील स्त्रियांचा, विशेषतः आपल्या मातेचा आणि पत्नीचा आदर करण्याची शिकवण देते. कारण गृहलक्ष्मी हीच साक्षात अन्नपूर्णा स्वरूप असते. अन्नपूर्णा देवीची सेवा करायची असेल तर तिची पूजा करायची असेल तर यासाठी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा सायंकाळी शांत वेळेत तिची पूजा करावी. लाल, पिवळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करावे. देवीच्या चित्रासमोर तुपाचा दिवा लावून संपूर्ण भोजन अर्पण करावं आणि मग अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातील स्त्रियांचा आदर करावा, कारण त्या साक्षात अन्नपूर्णा मातेचं रूप असतात. स्वामी समर्थांच्या या अन्नपूर्णा रूपाची कथा खरोखरच प्रेरणादायी आहे. आपल्या जीवनात अन्न, धन आणि समाधानाची कधीही कमतरता भासू नये अशी आपली इच्छा असेल तर स्वामी समर्थांच्या या अन्नपूर्णा रूपाची आणि अन्नपूर्णा देवीची मनोभावे पूजा नक्कीच करावी. आपल्या घरात नेहमी सुख समृद्धी नांदू हीच स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. स्वामींच्या या अन्नपूर्णा लीलेतून आपल्याला अन्नदानाचे महत्त्व आणि अन्नपूर्णा देवीच्या कृपेने मिळणाऱ्या फायद्यांची कल्पना आलीच असेल. तर मग ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या जीवनात स्वामींचे किंवा अन्नपूर्णा मातेचे कोणते अनुभव तुम्हाला आले असतील तर ते देखील आमच्यासोबत नक्की शेअर करा. तसेच अशाच भक्तिपूर्ण कथा आणि माहितींसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात माहितीपूर्ण अपडेट्ससह. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.